15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मावळ तालुका ॲम्ब्युलन्स संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. सेवा ही आमची ओळख, मदत ही आमची जबाबदारी हे ब्रीदवाक्य घेऊन या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. बेवारस मृतदेह किंवा अपघातात ओळख न पटलेल्या रुग्णांना विनाशुल्क सेवा देणाऱ्या या ॲम्ब्युलन्स सेवांना काही प्रश्न मात्र भेडसावत आहेत. त्यापैकी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणारी अरेरावी, भाड्यात काटछाट, मोफत सेवा देणाऱ्या ॲम्ब्युलन्स चालकांकडून पैशाची होणारी मागणी, मावळ तालुका हद्दीबाहेरील ॲम्ब्युलन्स तालुक्यात येऊन कामे स्वीकारतात, या सर्व समस्यांवर ॲम्ब्युलन्स सेवा कार्य करणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली. मावळ तालुका ॲम्ब्युलन्स संघटनेच्या अध्यक्षपदी अजय हनुमंत मुरे तर उपाध्यक्षपदी राजू युसुफ सय्यद यांची एकमताने निवड करण्यात आली. तर परमेश्वर वाघमारे खजिनदार, पिंटू मानकर सहखजिनदार, मिथुन नवाडे सचिव, सुनील जाधव सल्लागार, भगवान शिंदे सहसल्लागार, केसर शेख कार्याध्यक्ष, दत्तात्रय धाडगे, केशव शेगावकर, विकास वायकर, ब्रह्मा सुरवसे, संजय गीते, अजित शिंदे, प्रभाकर भालेराव, महादेव भवारी, नरेश वाडेकर, शाहरुख सय्यद, मिलिंद नवाडे, संजय कुलकर्णी यांची सदस्यपदी तर निलेश गराडे यांची कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मावळ तालुक्यात मावळ तालुका ॲम्ब्युलन्स असोसिएशन अशी एक संघटना 15 ऑगस्ट रोजी स्थापन झाली आहे. त्या संघटनेचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की या संघटनेचं नेमकं उद्दिष्ट काय आहे. नमस्कार सर, आपलं नाव आणि पद सांगा. माझं नाव अजय हनुमंत मुरे, संस्थेचा आपला अध्यक्ष आहे. संस्था ओपन करायचा उद्देश असा होता की बाबा मावळ तालुक्यात असंख्य गावं आहेत, भरपूर गावं आहेत की त्यामध्ये सर्व्हिस पुरत नव्हती. म्हणजे ॲम्ब्युलन्सला कॉल केल्यानंतर ॲम्ब्युलन्स पोचत नव्हत्या, अशा भरपूर कंप्लेंटी यायच्या. त्यामुळं मग आता आम्ही ॲम्ब्युलन्स जवळजवळ 20 जण चालक मालक ह्याच्यामध्ये आहेत की त्यांनी मिळून 15 ऑगस्टला आम्ही एक संस्था स्थापन करून घेतली की त्याच्यामध्ये की सगळ्यांना एक सर्व्हिस उपलब्ध होऊ शकते. आता त्याच्यात शासनाने पण आम्हाला नियम आणि अटी लागू केलेले आहेत. काही अटी आम्हाला मान्य आहेत, काही मान्य नाही. मान्य याच्यासाठी नाही की बाबा ज्यांनी रेट दिल्यात ते रेट फक्त शहरी भागासाठी आम्हाला ते चालू शकतात. पण आपला भाग पडतो ग्रामीण भागामध्ये गावांचे अंतर भरपूर लांब आहेत, त्यामध्ये आम्हाला ते रेटमध्ये मान्य नाही आहे. मग त्याच्यातून काय अजून चेंजेस करता येईल का हे आम्ही RTOला एक लेटर देऊन त्याच्यातून ते मार्ग काढून घेऊ त्याच्यातून. तर आता मला एक सांगा की हे जे शासनाचे नियम आहेत तर ते नियम तुम्हाला लागू म्हणजे तुम्हाला मान्य नाही आहेत काही नियम, तर त्या संदर्भात तुम्ही तुमच्या संघटनेच्या मार्फत कसं कार्य करणार आहात? नियम मान्य नाही असं नाही, जे नियम आम्ही त्याप्रमाणे काम करू. पण कधी कधी परिस्थिती अशी येते कारण की ॲक्सिडेंटचे वगैरे कॉल असतात, कधी ब्लडिंग वगैरे पडतं, ऑक्सिजन वगैरे लावावा लागतो. हे असं आम्हाला ते चार्जेस एक्स्ट्रा घ्यावे लागतील. तर नातेवाईकांनी थोडं ते आम्हाला जर सहकार्य केलं तर आम्ही शासनाचे प्रमाणे आहे ते काम करायला तयार आहे. नियम लागू केलेले आहेत, तर त्या संदर्भात तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? कारण की काय होतं, ग्राउंड लेवलला आम्ही काम करतो, इथं परिस्थिती आम्हाला माहीत असते कशी आहे. एखाद्या वेळेस काय होतं, इमर्जन्सीमध्ये ॲक्सिडेंटचा वगैरे कॉल असेल तर गाडीचा आम्ही ॲव्हरेजचा वगैरे विचार करत नाही किंवा आमच्या जीवाची पर्वा करत नाही. आमचं महत्त्व काय असतं, पेशंटला तिथनं लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचवणे. तर ह्याच्यामध्ये आम्हाला थोडं गाडीला कसं पेट्रोल पण काही ठिकाणी जास्त लागू शकतं, काही ठिकाणी ब्लडिंग वगैरे वॉशिंगचे चार्जेस वगैरे आम्हाला पण खर्च आहे पुढं. तर थोडं नागरिकांनी जर आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही त्यांना अजून चांगल्या प्रकारची सर्व्हिस देऊ शकतो. तर RTOचे जे रेट आहेत त्यासमोर थोडं आम्ही समजा काय जे काय आम्हाला व्यतिरिक्त खर्च आहे, पेट्रोल किंवा ऑक्सिजन वगैरे हे ते खर्च आहे, तर नागरिकांनी थोडं आम्हाला सहकार्य करावं. आता या संस्थेचे खजिनदार आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या संस्थेचं, या संघटनेचं आणखी काय उद्दिष्ट आहेत, काय सांगाल? आमचं कसं आहे मॅडम, गोरगरीब लोक असते ती बऱ्याच वेळेला आम्ही मोफत करतो, कमीमध्ये करतो पैसे. पण आता हा जो नियम लागलेला आहे ना मॅडम, इथून आम्हाला वायशेमला जर 25 किलोमीटर पेशंट घेऊन जायचं झालं तर 900 रुपयामध्ये शक्य नाही. कारण गाडीचं मेंटेनन्स आहे, पेट्रोल आहे, ड्रायव्हर पगार आहे, हप्ता आहे गाडीचा. याच्यामुळं शासनाने काही थोडाफार विचार करावा. बरं, आता या संघटनेविषयी अजून थोडी माहिती सांगा की याच्यामध्ये एकंदर किती लोक आहेत आणि याचं कामकाज कसं चालणार आहे? आता ह्याच्यामध्ये आम्ही 20 जण आहेत, चालक आणि मालक सगळे धरून. आता याचं कामकाज आता आमच्या ठरल्याप्रमाणे जर असं ठरलं आहे की बाबा आपल्या एरियात रेल्वे वाहतील, रेल्वेच्या काही डेड बॉडी असतील बेवारस, त्या आम्ही सगळ्यांनी मोफत करायचं. बाबा ज्या आता कसं आहे 8 पोलीस स्टेशन आहे,
8 पोलीस स्टेशनच्या याच्यामध्ये 8 लोकेशनच्या 8 मालकांच्या गाड्या चालू आहेत. त्या मालकांनी आपल्या ड्रायव्हरला सांगून त्या डेड बॉड्या काय असेल त्या मोफतमध्ये सोडून द्यायच्यात. हां, संस्थेमार्फत त्यांनी ते मोफत करून द्यायच्या की बाबा तिथून इथं तळेगावला आणणे, स्पॉट बसून किंवा ससूनला जाणे. त्याच्यामध्ये कधी मूल्य पैशासाठी कोणाची मागणी करायची नाही. दिले सहकुशीने पोलिसांनी तर ते तुम्ही घ्या, नाहीतर ते बेवारस म्हणून आपण मोफत म्हणून काम करायचं. आपण पाहिलं की ही जी ॲम्ब्युलन्स असोसिएशन आहे मावळ तालुक्यातली, तर आत्तापर्यंत तर ते करतच होते, पण इथून पुढच्या काळातही जे काही बेवारस मृतदेह असतील किंवा ॲक्सिडेंटच्या काही केसेसमध्ये ज्यांची ओळख पटलेली नाही आहे, जे कोणी अपघातग्रस्त असतील, त्या सगळ्यांना मोफत सेवा हे देणार आहेत. आणि त्याचबरोबर शासनाने घालून दिलेले सर्व नियम आणि अटी यांना लागू होत आहेत आणि त्या नियम आणि अटींचं पालन करून आज ते आपली सेवा देणार आहेत. तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना, तुमच्या असोसिएशनला खूप खूप शुभेच्छा. आम्हाला जनतेला असं एक सांगणं आहे की बाबा मावळ तालुक्यात आज सगळेच जण ओळखीचे आहेत. मावळमध्ये सगळेजण काम करतात. काम करत असताना आम्हाला मान्य आहे की बाबा तुमचे पण लोक पिंपरी चिंचवडमध्ये आहेत, की आम्हाला असं वाटतंय की बाबा जनतेने पहिलं प्राधान्य मावळ तालुक्यावाल्यांना द्यावं. बेरात्री आम्ही उभं राहतो आणि ऐन वेळेस काय होतं, ज्यावेळेस डेड बॉय आपण किंवा एक मय तिथं घेऊन आलो किंवा पेशंट आलं, ते काय करतात बाहेरून गाड्या बोलवतात. ते व्हायला नाही पाहिजे. कारण आता एवढे दिवस काम करतोय तर सगळं कधी तुम्ही फोन केल्यानंतर उपस्थित राहतातच सगळे. मग ऐन टायमाला काय होतं की नातेवाईक म्हणताना हा माझ्या ओळखीचा आहे, तो माझ्या ओळखीचा आहे, ते व्हायला नाही पाहिजे. की सगळेजण आता मिळून काम करतात. तर तुम्ही कुणालाही सांगा, आम्ही काही कुणाला म्हणणार नाही की आमचीच गाडी नाही म्हणून. ज्यांनी आणले त्याला त्याच्या मोबदला भेटू द्या. आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून ह्यांनी आणखी एक मागणी केलेली आहे. मावळ तालुक्यातील नागरिकांसाठी ही मागणी आहे की जर तुम्ही मावळ तालुक्यात राहता आणि इथं जर एखादी घटना घडली तर बाहेरची म्हणजे पिंपरी चिंचवड किंवा अन्य ठिकाणची ॲम्ब्युलन्स न बोलवता प्राधान्य मावळ तालुक्याला द्यावं असं त्यांचं मत आहे. रेश्मा फडतरे, महाराष्ट्र लाईव्ह, तळेगाव दाभाडे.